महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता. प्रभाग रचनेच्या 7 टप्प्यातल्या प्रक्रियेला 2.5 ते 3 महिने लागणार. प्रभाग रचनांची प्रक्रिया सप्टेंबर सुरुवातीला पूर्ण होण्याची शक्यता. प्रभाग रचनेमध्ये सरकार पक्षाचे लोक मनमानी करतील. सामना अग्रलेखातनं भीती व्यक्त. सर्वच महापालिकांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य यावं यासाठी धडपड सुरू. सामनाच्या अग्रलेखातनं आरोप. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी संघ दक्ष. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात. पुढच्या 2 महिन्यात मुंबईत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घालणार. सत्ता असलेले राजकीय नेते प्रभाग रचना आपल्या इच्छेनुसार बदलवतात. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रभाग रचना होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांचं मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र. 4 सदस्यांच्या प्रभाग रचनेला पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा विरोध. 4 सदस्यीय प्रभाग रचना लादल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य. भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आधीच माहिती दिल्यामुळे पाकिस्ताननं आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवली असाही दावा. ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाक दहशतवाद्यांवरती केलेली धाडसी कारवाई. चंद्रशेखर बावनकुळेंचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बावनकुळेंची टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावरती. बुलढाण्यातील खामगाव इथे कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम, तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आढावा बैठकीला उपस्थित राहणार. मुंबईत गिरगाव आणि दादर परिसरात पुन्हा एकदा लागले आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे बॅनर्स. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काका पुतण्यांचे एकत्रित फोटो बॅनर्सवरती झळकले. शिवसेना भवनापाठोपाठ आता राज ठाकरेंचं घर असलेल्या शिवतीर्थाच्या बाहेरही राज आणि आदित्य ठाकरेंचा एकत्र बॅनर. दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर. डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जवळीक वाढली. डोंबिवलीतील मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांची भेट घेतली. लाडकी बहीण योजना सुरू, मात्र अंगणवाडी सेविकांना अजूनही मानधन नाही. प्रति फॉर्म 50 रुपये देण्याचा निर्णय होता. कमीत कमी 100 फॉर्म भरण्याचे आदेश होते, मात्र त्यापेक्षा जास्त फॉर्म भरूनही मानधन नाही. त्यामुळे महिलांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू. लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी निधी नसेल तर योजना बंद करा. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याच्या चर्चांवरती नितीन राऊतांची प्रतिक्रिया. जयकुमार गोरे यांनी संजय राऊत यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार. राज्यसभेकडून परवानगी मिळाल्यावर संजय राऊत यांना समितीचे नियमानुसार नोटीस बजावली जाईल. आवश्यक असल्यास सुनावणीसाठी समिती समक्ष बोलवले जाईल. नरेंद्र भोंडेकर यांची माहिती. बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट. बच्चू कडू आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा. जिल्हाधिकाऱ्यांचं बच्चू कडूंना उपोषण सोडण्याचं आवाहन. बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. सरकारकडून अजूनही उपोषणाची दखल न घेतल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. अमरावती आणि नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको. साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेशावरती मंत्री शंभूराज देसाई नाराज. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार. तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटीला पळून जाण्याचं कारण काय होतं? सत्यजित पाटणकरांचा शंभूराज देसाईंना सवाल. भाजप पक्षप्रवेश करून शंभूराज देसाई गटाकडनं होणाऱ्या टीकेला पाटणकरांचं उत्तर. सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाईंची कोंडी होण्याचा प्रश्न नाही, ते पालकमंत्री आहेत. मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य. भाजप शिवसेनेमध्ये कुठलीही धुसफूस नसल्याचंही स्पष्ट केलं. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात विधानसभेला पराभूत झालेले काँग्रेस नेते प्रफुल्ल गुधडेंची उच्च न्यायालयामध्ये याचिका. निवडणूक निकाल विरोधातल्या याचिकांसंदर्भात लेखी युक्तिवाद करण्याची मागितली परवानगी. नागपूर खंडपीठाकडनं 16 जूनपर्यंतचा वेळ. अल्पसंख्याक संस्थेमध्ये प्रवेशासाठी सामाजिक आरक्षण कोट्याचं कलम काढा. हायकोर्टाचे निर्देश. कोर्टाच्या निर्देशामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम. त्यासाठी पहिलीच्या शिक्षकांचं आजपासून 15 जूनपर्यंत प्रशिक्षण. 1800हून अधिक शिक्षक प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार. नेरळ रेल्वे स्थानकातील फाटकामध्ये वाहन चालकांची तारेवरची कसरत. वाहन चालक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ समोर. महामुंबईतील सर्व महापालिकांची एकच परिवहन सेवा सुरू करण्यावरती भर. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील बस सेवेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न. विरार, उल्हासनगर, पनवेलवरनं मुंबई गाठण्यासाठी बसची सुविधा त्यामुळे उपलब्ध होईल.
राज्यभरातल्या महावितरणच्या वीज ग्राहकांना आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणे वीज बिलही डिजिलॉकरमध्ये मिळणार. वीज ग्राहकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, महावितरणचं आवाहन. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत शेवटचा 1,000 कोटींचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे जमा होईल. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये थुंकणं, पुजाऱ्यांना भोवलं. मंदिर संस्थानने 8 पुजाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस पाठवली. पुजाऱ्यांनी 3 दिवसामध्ये समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांच्यावरती कारवाई होणार. मुंबईतील मोबाईल कंपन्यांना मनसे दूरसंचार सेनेचं पत्र. तोतया व्यक्ती मनसे दूरसंचार सेनेच्या नावाचा गैरवापर करून कंपन्या आणि व्यक्तींकडून पैसे उकळत आहेत. त्यांच्याशी आमच्या संघटनेचा संबंध नसल्याचं पत्र. मुंबई क्राईम ब्रांचकडून आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश. 52 कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त. ब्रिटिश आणि बांगलादेशी नागरिकांसह 7 जण अटकेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांविरोधात मोहीम. रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील वसंतनगर परिसरामध्ये 2 आरोपी ताब्यात. 997 ग्रॅम गांजाही जप्त. कराडमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ प्रकरण. अश्लील व्हिडिओचा सूत्रधार डॉक्टर राजेश शिंदे आणि 2 जण पोलिसांच्या ताब्यात. राजेश शिंदेच्या सांगण्यावरूनच विकास शर्माने अश्लील व्हिडिओज बनवले होते. गोंदियामध्ये भरधाव टँकरच्या धडकेमध्ये वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. खरीप हंगामासाठी बियाणं खरेदी करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे अपघात. बीडमध्ये भर दिवसा घरातनं 10,50,000 रुपयांचे सोनं लंपास. आरोपी मोलकरणीला अटक. नवी मुंबईमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या. मतिमंद मुलाच्या समोरच बायकोला संपवून आरोपी पतीने स्वतःवरच वार केले. हेर्डी परिसरात बाजारामध्ये खरेदीच्या किमतीवरून झालेल्या वादातनं 2 गटांमध्ये तुफान राडा. शाब्दिक वादावरून महिलेवरती हात उचलण्याचा प्रयत्न. त्यामुळे 2 गटांमध्ये तणाव. प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यामुळे अंध व्यक्ती रेल्वे रुळावरती पडल्याची घटना. कर्तव्यदक्ष सुरक्षा जवान अमोल देवरे यांनी रुळावरती उडी मारत वाचवले दिव्यांगांचे प्राण. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 7,121. मागच्या 24 तासात 6 जणांचा कोरोनाने मृत्यू. 306 नवीन रुग्णांचीही नोंद. राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. महाराष्ट्रामध्ये 107 नवीन कोरोना रुग्ण तर एकाचा मृत्यू. राज्यामध्ये कोविडचे 615 सक्रिय रुग्ण. विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा आज ऑरेंज अलर्ट तर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस. हिंगोली शहरासह ग्रामीण भागांमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आर्णी, पुसद, दिग्रस, महागाव, घाटंजी तालुक्यामध्ये 1,815 घरांची पडझड आणि एकाचा मृत्यू. 4 गंभीर जखमी.